आणि आता बातमी आहे पंढरपुरातील लगीन घ्यायची। वसंत पंचमी निमित्त पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतोय आणि यासाठी संपूर्ण मंदिरच फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। सकाळपासून सवई चौघड्यांचे सूरही वाजतायत। अशात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्नविधीसाठी खास 2 टन फुलांपासून मयूर मंडप उभारण्यात आलेला आहे। हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे, ज्यात अतिशय सुंदर पद्धतीने लग्नासाठी विठोबा रखुमाईला सजवण्यात आलेला आहे। सर्व आभूषण दागिने हे परिधान करण्यात आलेले आहेत आणि अतिशय साजिर गोजिरा असं हे विठ्ठल रुक्मिणीचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। आज शाही विवाह सोहळा वसंत पंचमी निमित्त आणि त्यासाठीच ही सगळी जय्यत तयारी सध्या पंढरपुरात पाहायला मिळते। वारकरीगण सुद्धा मोठ्या संख्येने सध्या इथे उपस्थित आहेत आणि खास या लग्न सोहळ्यासाठी पंढरपुरातून आणि पंचक्रोशीतून अनेक भाविक दाखल झालेले आहेत। तर खास असा हा विवाह सोहळा पार पडतो आणि संपूर्ण लग्न विधी हे केले जातात आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वाद्य अशी मिरवणूक सुद्धा काढली जाते। त्यामुळे देवाच्या लग्नासाठीची खास तयारी करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणीचा हा खास विवाह सोहळा आहे। त्याचबरोबरीने इथे मयूर मंडपाची सुद्धा सजावट करण्यात आलेली आहे। तब्बल 3 ते 4 टन फुलांचा वापर हा मयूर मंडप तयार करण्यासाठी करण्यात आलेला आहे। आजचा वसंत पंचमीचा दिवस खास आहे आणि त्यामुळेच विठ्ठल रखुमाई यांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। वसंत पंचमीनिमित्त दरवर्षी अशाच पद्धतीने एक वेगळा थाट पंढरपुरात दरवर्षी पाहायला मिळतो।